अंश शांतपणे हसला. त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, पण डोळ्यात एक वेगळीच कठोरता दिसत होती. प्रत्येक माणसाची ओळख एका क्षणावरून होत नाही, तो म्हणाला. कधी कधी परिस्थिती माणसाला वाकवते पण मोडत नाही. समोर उभी असलेली वाणी काही बोलणार इतक्यात विक्रांतने कठोर आवाजात तिला तिथून निघून जाण्यास सांगितले. रागाने थरथरत वाणी लग्न मंडपातून बाहेर पडली. पार्किंगकडे जाताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याच वेळी विवान पाण्याची बाटली घेऊन विक्रांतकडे जात होता. दोघे समोरासमोर आले, पण वाणीने त्याच्याकडे पाहिलेही नाही. विवानच्या मनात दुखावल्याची भावना स्पष्ट होती. कधी कधी शांत राहणंही उत्तर असतं, तो हळू आवाजात म्हणाला. पण प्रत्येक शांततेमागे सत्य लपलेलं असतंच असं नाही. वाणी काहीही न बोलता पुढे निघून गेली. दरम्यान मंडपात लग्नाचे विधी पूर्ण होत होते. नवदाम्पत्याने मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. वातावरणात आनंद होता, पण प्रत्येकाच्या मनात नित्याच्या प्रकृतीची काळजीही होती. मिनलने अंशकडे पाहिलं. तिच्या नजरेत एकच प्रश्न होता, आता आपण हॉस्पिटलला जाऊया. अंशने शांतपणे मान हलवली. सगळे तयार व्हा. काही मिनिटात अंश, मिनल आणि इतर सर्वजण हॉस्पिटलकडे रवाना झाले. लग्नाचा आनंद अजूनही चेहऱ्यावर होता, पण मनात मात्र पुढे काय होईल याची अनामिक चिंता होती. हॉस्पिटलमध्ये विक्रांतचे आईवडील वंशला सोबत घेऊन बाकावर बसले होते, तर विक्रांत आणि विवान ऑपरेशन थिएटरच्या बाहेर भिंतीला टेकून उभे होते. तान्याला पाहताच वंश धावत तिच्याकडे गेला आणि रडत तिच्या मिठीत शिरला. तान्याने क्षणाचाही विलंब न करता त्याला उचलून घेतलं आणि शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. रडत रडत वंश अडखळत म्हणाला, आंटी, मम्माला काय झाले? मला माझी मम्मा हवी आहे. वंशला रडताना पाहून विक्रांतलाही स्वतःला आवरता आलं नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुद्रांश त्याच्या जवळ जाऊन खांद्यावर हात ठेवत म्हणाला, सगळं ठीक होईल. अंश विवानला विचारत म्हणाला, डॉक्टरांशी बोलणं झालं का? विवान होकारार्थी मान हलवत म्हणाला, हो, पण अजून काही निश्चिंत सांगता येणार नाही. डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि खूप रक्तस्राव झाला आहे. डॉक्टर टंडन काही वेळांपूर्वीच आले आहेत. ते एकदा नीट तपासणी करतील, त्यानंतरच काही सांगता येईल. अंशने शांतपणे मान हलवली. माही वंशला शांत करून आहांसोबत बाहेर घेऊन गेली. मिनल विक्रांतच्या आई वडिलांजवळ जाऊन म्हणाली, आंटी, अंकल, तुम्ही दोघे किती वेळ इथे बसणार? कृपया जाऊन थोडी विश्रांती घ्या. आम्ही सगळे इथे आहोत. नीतूजी म्हणाल्या, नित्याला या अवस्थेत सोडून आम्ही घरी जाऊन काय करणार ग मिनल? मिनलने एक नजर विक्रांतकडे टाकली. विक्रांत तिच्याकडे पाहत म्हणाला, एकदा डॉक्टर टंडनशी बोलून घेतो, मग मी आईबाबांना घरी सोडण्याची व्यवस्था करतो. मिनलने होकारार्थी मान हलवली आणि नीतूजींच्या शेजारी जाऊन बसली. काही वेळाने डॉक्टर टंडन ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. त्यांना पाहताच तान्या आणि विक्रांत त्यांच्या जवळ गेले. डॉक्टर टंडन तान्याकडे हसत म्हणाले, अभिनंदन बाळा. तान्या म्हणाली, थँक्यू अंकल, पण नित्या कशी आहे? डॉक्टर टंडन म्हणाले, तुम्ही दोघं माझ्या मुलांसारखे आहात. मी तिला काही होऊ देईन असं वाटतं का? मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. आता पुढचं सगळं देवाच्या हातात आहे. 2-3 तासात तिला शोध यायला हवी, नाहीतर. विक्रांत घाबरत म्हणाला, नाहीतर काय डॉक्टर? डॉक्टर टंडन म्हणाले, नाहीतर काहीही नाही. मला पूर्ण विश्वास आहे की तिला शुद्ध येईल. फक्त सकारात्मक विचार करा, सगळं ठीक होईल. त्यानंतर डॉक्टर टंडन विक्रांतच्या आई वडिलांकडे जाऊन म्हणाले, तुम्हीही घरी जाऊन थोडी विश्रांती घ्या आणि शक्य असेल तर तुमच्या मुलीवर उपचार करा. तिची मानसिक अवस्था गंभीर आहे. नित्या माझ्या कुटुंबासारखी आहे, म्हणूनच मी अजून पोलिसांना माहिती दिलेली नाही. इतकं बोलून डॉक्टर टंडन निघून गेली.
वाणीचा विचार करताच नितूजींचा चेहरा रागाने लाल झाला. त्या विक्रांतजवळ येऊन म्हणाल्या, विक्रांत, तुला जे योग्य वाटेल ते कर. आम्ही वाणीचे आई वडील असलो तरी नित्यावर जे अन्याय झाले त्यात आम्ही तिचे काहीच लागत नाही. आम्ही आता घरी जातो. नित्याला शुद्ध आली की आम्हाला फोन कर. तिच्यासाठी लागणारं सामान घेऊन मी लगेच येईन. वंश माही आणि आहानसोबत बाहेर गेला आहे. विक्रांतने फक्त मान हलवली. त्या क्षणी त्याच्या मनात नित्याशिवाय दुसरा कोणताही विचार नव्हता. थोड्याच वेळाने माही आणि आहान वंशला घेऊन परत हॉस्पिटलमध्ये आले. वंश आहानच्या कुशीतच झोपला होता. आहान विक्रांतला म्हणाला, वंश आता ठीक आहे. आम्ही त्याला जेव घातलं. तो खूप थकला होता म्हणून झोपून गेला. विक्रांतने काहीही न बोलता फक्त मान हलवली आणि वंशला आपल्या कुशीत घेतलं. साधारण 3 तासांनी नित्याला शुद्ध आली. तान्या ICUमध्येच होती. नित्याने हळूहळू डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. तिची नजर तान्यावर पडली. तान्याच्या कपाळावरचं कुंकू पाहून तिच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. तान्याने नित्याचा हात हलकेच हातात घेतला आणि मी सगळ्यांना सांगून येते असं म्हणत ती धावत बाहेर आली. बाहेर येताच ती आनंदाने म्हणाली, नित्याला शुद्ध आली. हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि दिलासा उमटला. सर्वांकडे पाहत म्हणाला, आता आपण सगळ्यांनी एकाच वेळी आत जाणं योग्य नाही. विक्रांत, तुम्ही आधी जाऊन नित्याला भेटा. आणि त्यावेळी रुद्रांश पुढे येत विक्रांतच्या कुशीतून वंशला आपल्या कुशीत घेतो. विक्रांत तान्या आणि माहीकडे पाहत म्हणाला, प्लीज तुम्ही दोघीही माझ्यासोबत या. नित्या त्या दोघींनाही पाहू इच्छित असेल. दोघींनीही मान हलवली आणि विक्रांत सोबत आत गेल्या. नित्याला दुरून पाहताच विक्रांतच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या संपूर्ण डोक्यावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. मशीनमध्ये वेढलेल्या नित्याला पाहून तो पूर्णपणे खचून गेला. विक्रांत दूरच उभा असल्याचं पाहून तान्या म्हणाली, विक्रांतजी, तुम्ही नित्याजवळ जाऊ शकता. तान्याचं बोलणं ऐकताच नित्या आजूबाजूला विक्रांतला शोधू लागली. नित्याकडे पाहत विक्रांत तान्याला म्हणाला, राहू द्या डॉक्टर तान्या, यांना तर आम्हाला काहीही न सांगता आमच्यापासून दूर जाण्याची, मला त्रास देण्याची आणि वंशला रडवण्याची खूप सवय आहे. मग करू द्या त्यांना. तुझे सगळे शौक पूर्ण कर. आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. त्यांना सांग, मी स्वतःला आणि वंशला सांभाळून घेईन. तान्या आणि माही शांतपणे उभा राहून दोघांकडे पाहत होत्या. विक्रांतचं बोलणं ऐकून नित्या मात्र हलकेच हसत होती. माही नित्याजवळ जाऊन म्हणाली, हे सगळं फक्त माझ्यासाठी आणि आहांसाठी केलंस का नित्या? एकदाही विक्रांतजी आणि वंशचा विचार आला नाही का? नित्या हळूच नकारार्थी मान हलवत म्हणाली, फक्त तुमच्यासाठी नाही, वाणीसाठी. आपली माणसं गमावण्याचं दुःख काय असतं हे तिलाही समजलं पाहिजे. नित्याचं उत्तर ऐकून विक्रांतला वाणीवर अजूनच राग आला. विक्रांत पुन्हा एकदा नित्याला टोमणा मारत म्हणाला, हो, यांना सगळ्या जगाची काळजी आहे, फक्त आमची सोडून. एकदाही माझ्याशी बोलणं योग्य वाटलं नाही यांना. माही नित्याला म्हणाली, कुणासाठीही काही करण्यापूर्वी एकदा वंशचा विचार करत जा नित्या. माहिती आहे का, तो खूप रडला. बिचारा शेवटी थकून झोपला. नित्या हातानेच सॉरी म्हणाली. नित्या तान्या आणि माहीकडे पाहत म्हणाली, लग्नानंतर तुम्ही दोघी अजूनच सुंदर दिसत आहात. खरंच तुमच्या दोघींसाठी मला खूप आनंद आहे. तान्याने नित्याच्या गालावर हात ठेवत म्हटलं, बस आता, आम्ही दोघी बाहेर जातो. विक्रांतजी इथेच आहेत, पण जास्त बोलायचं नाही. तुला आराम करायचा आहे. नित्या मात्र एकदा वंशला पाहण्याचा हट्ट करू लागली. तान्याने रुद्रांश आणि आहानला वंशसोबत आत पाठवलं. नित्याने रुद्रांशच्या कुशीत झोपलेल्या वंशकडे पाहिलं.
रुद्रांश म्हणाला, लवकर बऱ्या व्हा. तुमच्या मुलाला तुमची गरज आहे. नित्याने होकारार्थी मान हलवली. नित्या जवळ आला. तिचा हात आपल्या हातात घेत त्यावर हलकं चुंबन देत म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी आणि माहीसाठी जे केलं, पुढे धन्यवाद हा शब्द खूपच छोटा आहे. तुम्ही जे केलं ते योग्य नव्हतं, पण आज तुमच्यामुळेच आमचं लग्न शक्य झालं. आहाने विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, आय एम सॉरी सर. आज तुमच्या जागी मला असायला हवं होतं. पण विक्रांत त्यांच्याकडे पाहत म्हणाला, यात तुझी किंवा इतर कुणाचीच चूक नाही आहान. ही तर फक्त वाणीचा भाऊ असल्याची शिक्षा आहे. विक्रांत रुद्रांशकडे पाहत म्हणाला, आता तुम्ही सगळे घरी जा. लग्नाचे उरलेले विधी पूर्ण करायचे आहेत. मी इथे नित्यासोबत आहे. थोड्याच वेळात आई बाबाही येतील. रुद्रांशने होकारार्थी मान हलवली. मिनल आणि अंश नित्याला भेटले. त्यानंतर सगळेजण घरी निघू लागले. विक्रांत सर्वांना बाहेरपर्यंत सोडायला आला. अंश वंशला आपल्या कुशीत घेत म्हणाला, मी आणि मिनल इथेच थांबतोय. जोपर्यंत मिस्टर आणि मिसेस खुराना येत नाहीत, तुम्ही सगळे घरी जा. सगळ्यांनी अंशचं म्हणणं मान्य केलं आणि घरी निघून गेले. विक्रांतने अंशच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, थँक्यू मिस्टर आर्यन. अंश हलकंसं हसत म्हणाला, तुम्ही नित्याजवळ जा. तिला तुमची गरज आहे. विक्रांत नित्याजवळ निघून गेला. तो जाताच मिनल अंशला म्हणाली, मला तर वाटतं नित्याला सरांची जितकी गरज आहे त्यापेक्षा सरांनाच नित्याची जास्त गरज आहे. असं म्हणत मिनलने आपलं डोकं अंशच्या खांद्यावर टेकवलं. अंश तिच्याकडे पाहत म्हणाला, आम्ही मुलं अशीच असतो बटरफ्लाय. जगासमोर कितीही मजबूत असल्याचं दाखवलं तरी पत्नी, मूल आणि कुटुंबाचा विषय आला की आमच्यापेक्षा कमकुवत दुसरं कोणी नसतं. अंशचं बोलणं ऐकून मिनलने त्याच्या खांद्यावर हलकंसं चुंबन दिलं. अंश हसत तिच्याकडे पाहत होता. मिनल त्याच्या कुशीत झोपलेल्या वंशकडे पाहत म्हणाली, तुमच्या कुशीत वंश खूप छान दिसतोय. अंश हसत म्हणाला, मलाही तसंच वाटतंय. बाबा व्हावं का आता? पण तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती करायची नाही आणि घाईही करायची नाही. मी तुझ्यासोबत आनंदी आहे मिनल. अंश बोलत असतानाच त्याला आपल्या खांद्यावर मिनलचा उबदार श्वास जाणवला. त्याने पाहिलं तर मिनल त्याचा हात घट्ट धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली होती. अंश हसत आपल्या कुशीत झोपलेल्या वंशकडे पाहू लागला. असेच 2 दिवस गेले. नित्याला आता सामान्य प्रायव्हेट रूममध्ये हलवण्यात आलं होतं. तिची प्रकृती आधीपेक्षा खूपच सुधारली होती. इकडे अखेर आज माही आणि तान्या आपापल्या घरी जाणार होत्या. माही आणि आहान यांनी केशवजी आणि स्मिताजींचे आशीर्वाद घेतले. केशवजी माहीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, आम्ही तुझं कन्यादान केलं आहे हे विसरू नकोस. या नात्याने आता तू आमचीही मुलगी आहेस. तान्यासारखं जेव्हा वाटेल तेव्हा आम्हाला भेटायला ये. माही हसत होकारार्थी मान हलवते. तान्या आणि रुद्रांश यांनीही सर्वांचे आशीर्वाद घेतले. तान्याला स्वतःपासून दूर पाठवताना स्मिताजींचे डोळे पाणावले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून तान्या म्हणाली, मला जन्म नंदिनी आर्यन यांनी दिला असेल, पण आयुष्य तुम्ही दिलत. योग्य अयोग्य चांगलं वाईट सगळं शिकवलं. या आयुष्यात माझी यशोदा आई झाल्याबद्दल धन्यवाद. हे बोलताना तान्याच्या डोळ्यात अश्रू आले. स्मिताजींनी तिला मिठी मारत म्हटलं, धन्यवाद तर मला तुला म्हणायला हवा. तान्या, आई न होता मला आई होण्याचा आनंद दिलास. माझ्या संपलेल्या आयुष्याला पुन्हा जगण्याचं कारण दिलंस. माझ्या अंधाऱ्या आयुष्यात प्रेमाचा प्रकाश बनून आलीस. आता जा, तुझ्या नव्या आणि सुंदर आयुष्याची सुरुवात कर. आणि हो,
मला लवकरच आजीही व्हायचं आहे. हे ऐकून तान्या हसली. आज पहिल्यांदाच तान्या रुद्रांशच्या घरी आली होती. घर पाहून ती म्हणाली, तुझं घरही आहे? मला वाटलं होतं तू मला त्या फ्लॅटमध्ये घेऊन जाशील. रुद्रांश तोंड वाकडं करत म्हणाला, एवढ्या मोठ्या गुंडा गँगस्टरचं घरही मोठंच असायला हवं ना. तान्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, रुद्र, मी आधीच सॉरी म्हटलं आहे ना. रुद्रांश हसत म्हणाला, ठीक आहे बाबा, आता तुमच्याशी भांडून माझंच नुकसान करायचं नाही. तान्या गोंधळून म्हणाली, नुकसान? कसलं नुकसान? रुद्रांश तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणाला, फिजिकल नुकसान. तान्या लाजून नजर खाली करत डोळे मिटून हसली. रंजनजींनी अतिशय प्रेमाने आणि संस्कारपूर्वक तान्या व रुद्रांशचं गृहप्रवेश केलं. रंजनजी तान्याला म्हणाले, रुद्रची आई नाहीये बाळा, त्यामुळे माझ्याकडून काही कमी पडली असेल तर. तान्या त्यांच्या मिठीत जात म्हणाली, नाही डॅड, सगळं अगदी परफेक्ट आहे. माझ्यासाठी तुम्ही इतका विचार केला तेच माझ्यासाठी खूप आहे. हे सगळं पाहून रुद्रांश बाजूला उभा राहून हसत होता. आपला दुसरा हात पुढे करत रुद्रांश त्याला आपल्या जवळ बोलावतो. रुद्रांश लगेच त्याच्या जवळ जात त्याच्या छातीशी बिलगतो. इकडे मिस्टर कपूर यांना माही आणि आहान येणार असल्याचं कळताच ते खूपच उत्साहित झाले होते. ते दोघांची आतुरतेने वाट पाहत होते. माही आणि आहान कारमधून बाहेर पडताच त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. ते पाहून दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद खुलून आला. मिस्टर कपूर पुढे येत माहीला मिठी मारत म्हणाले, वेलकम बॅक माझ्या लेकरा. तुला माहिती आहे का, माझ्यासोबत या घराने सुद्धा तुझी खूप आठवण काढली. चल आता या घराला पुन्हा एकदा तुझ्या प्रेमाने आणि आपुलकीने भरून टाक. असं म्हणत त्यांनी माहीला सोबत घेत घरात प्रवेश केला. मागे उभा असलेला आहान हसत म्हणाला, काय डॅड, म्हणजे माही परत आली आणि माझी किंमतच संपली वाटते. मिस्टर कपूर हात पसरवत त्याला जवळ बोलावू लागले. आहान, अमूल्य गोष्टींची किंमत नसते, कारण त्या अनमोल असतात आणि तू माझ्यासाठी तसाच आहेस. आहान त्यांच्या मिठीत जात म्हणाला, लव्ह यू डॅड. काही वेळाने रुद्रांश आणि तान्या त्यांच्या खोलीत गेले. खोलीत पाऊल टाकताच तान्याचे पाय दारातच थबकले. तिच्या मागे उभ्या असलेल्या रुद्रांशच्या चेहऱ्यावर मोठंसं हसू उमटलं. तान्या अजूनही आश्चर्याने सगळं पाहत असतानाच रुद्रांशने तिला एका झटक्यात उचललं आणि खोलीत घेऊन आला. तान्या मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली, रुद्र, खाली उतरव मला. आणि हे सगळं. तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच रुद्रांश हसत म्हणाला, हे मी नाही केलं, पण ज्याने केलंय त्याची कल्पना मात्र जबरदस्त आहे. तेवढ्यात तान्याची नजर टेबलावर ठेवलेल्या छोट्याशा बेबी टॉयवर गेली. त्याच्या बाजूलाच एक कार्ड होतं. तिने कार्ड उघडून वाचायला सुरुवात केली. माझ्याकडून माझ्या नवविवाहित दादा बहिणींसाठी एक छोटंसं सरप्राईज. आता लवकर करा, मला आईच्या आधी आत्या व्हायचं आहे. लव्ह यू, मीनल. कार्ड वाचून तान्या हसली. अच्छा, म्हणजे हा सगळा मीनलचा प्लॅन आहे. ती विचारत असतानाच रुद्रांशने मागून तिला मिठीत घेतलं आणि तिच्या कानाजवळ हळूच म्हणाला, सगळ्यांच्या आनंदासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे तान्या. तर मग सांग, सुरुवात कधी करायची? त्यावेळी त्याचं बोलणं ऐकताच तान्याच्या हृदयाचे ठोके वाटले. तिकडे आहान आणि माहीच्या खोलीतही असंच काहीसं घडलं होतं. आहान आत आला होता, पण माही अजूनही दारात उभी राहून संपूर्ण खोली न्याहाळत होती. सुंदर सजवलेल्या त्या खोलीकडे पाहून तिची धडधड वाढली होती. आहान तिच्या जवळ येत तिचा हात हातात घेत म्हणाला,
जा, आधी कपडे बदलून ये, मीही बदलून येतो. माहीने त्याचा हात पकडत संकोचाने विचारलं. आहान, हे सगळं? म्हणजे तिची मनस्थिती आहानला नीट समजत होती. त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत तिच्या डोळ्यात पाहत शांतपणे म्हटलं, तू माझ्यासोबत आहेस, माझ्या जवळ आहेस, माझी आहेस आणि पुढेही कायम माझीच राहशील. सध्या माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. या क्षणी तू माझ्यासोबत आहेस, यापेक्षा मला आणखी काही नको आहे माही. माही हसत त्याच्या छातीशी येऊन बिलगली. आहान वातावरण हलकं करत हसत म्हणाला, मी सध्या काही करत नाहीये, याचा अर्थ असा नाही की मला काही करता येत नाही. अशी माझ्या इतकी जवळ येऊन माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस. माही हलकसं हसली, त्याला अलगद ढकललं आणि कपडे बदलायला निघून गेली. आहान मात्र तिच्याकडे हसतच पाहत राहिला. काही वेळाने माही परत खोलीत आली. तिची नजर टेबलावर ठेवलेल्या त्या बेबी टॉयवर गेली. अगदी तसाच टॉय तान्याच्या खोलीतही होता. तिने कार्ड उचललं आणि वाचायला लागली. तेवढ्यात आहानही कपडे बदलून आला. माहीच्या हातात टॉय आणि कार्ड पाहून तो म्हणाला, काय वाचतेस? आणि हे काय आहे? माही हसत त्याच्या हातात कार्ड देते. कार्ड वाचून आहान हसत म्हणाला, ही मीनल ना, एकदम वेडी आहे. कळत नाही मिस्टर आर्यन तिला कसं सांभाळतात. माही हसत म्हणाली, प्रेमाने, खूप प्रेमाने सांभाळतात. सर मिनलवर खूप प्रेम करतात. आहान हसत मान डोलावतो. माही बेडकडे जाऊन लागली. तेवढ्यात आहान धावत जाऊन बेडवर उडी मारत म्हणाला, काहीही झालं तरी बेडची ही बाजू मी तुला देणार नाही. माहीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि उशी त्याच्यावर फेकली. मग ती दुसऱ्या बाजूला झोपायला गेले. आहानेही उशी उचलून तिच्याकडे फेकत म्हटलं, माझ्यावर उशी फेकायची हिम्मत कशी झाली तुझी? तुला माहिती नाही का, नवरा म्हणजे परमेश्वर असतो. माहीने एकामागून एक अनेक उशा त्याच्यावर फेकत हसत उत्तर दिलं, परमेश्वर? आणि तुम्ही? घ्या मग, माझे परमेश्वरजी. आहान उशांपासून स्वतःचा बचाव करत तिच्या जवळ आला आणि तिचा हात पकडून तिला अलगद आपल्या दिशेने ओढलं. तो जाऊन माही थेट त्याच्या अगदी जवळ आली. आहानने तिच्या दोन्ही मनगटांना हलकेच धरलं. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ होते की त्यांच्या श्वासांचाही स्पर्श एकमेकांना जाणवत होता. आहानही काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला. मग हलकेच पुढे झुकून तिच्या ओठांना अलगद स्पर्श केला आणि लगेच मागे सरकला. माहीने अलगद पापण्या मिटल्या आणि नजर खाली झुकवली. आहानने तिची हनवटी अलगद वर करत विचारलं, एवढा तरी हक्क आहे ना माझा माही? माही त्याच्याकडे पाहत मंद स्वरात म्हणाली, हक्क तर यापेक्षाही खूप जास्त आहे आहान. पण इतकं बोलून ती शांत झाली. आहान हसत म्हणाला, योग्य वेळ आल्यावर तो हक्कही मी नक्की मिळवेन. असे म्हणत त्याने माहीच्या डोक्यावर हलकेच चुंबन घेतले. इकडे रुद्रांश आणि तान्याची परिस्थिती मात्र काहीशी वेगळीच होती. तान्या कपडे बदलून पुन्हा खोलीत आली. रुद्रांश तिच्याकडे पाहतच राहिला. फिकट तपकिरी रंगाचा नाईट ड्रेस परिधान केलेली तान्या खूपच सुंदर दिसत होती. रुद्रांशने तिचा हात धरून तिला पलंगावर बसवलं. हे पाहून तान्या थोडी घाबरली आणि थोडी गोंधळली. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, रुद्र, तू तू काय करणार आहेस? रुद्रांश तिची भीती ओळखत हलकेच हसला आणि म्हणाला, काय करणार म्हणजे? आज आपली पहिली रात्र आहे, त्यामुळे जे अशा रात्री नवरा बायको एकमेकांसोबत वेळ घालवत करतात तेच करणार. हे ऐकताच तान्याच्या हृदयाची धडधड वाटली.
ती पटकन त्याच्या बाजूने उठत म्हणाली, रुद्र, मला खूप झोप येत आहे. रुद्रांशने तिच्या मागून तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला अलगद स्वतःजवळ ओढलं आणि म्हणाला, डॉक्टर तान्या, इतका मोठा धोका मी तुम्हाला शांतपणे झोपू द्यायला घेतलेला नाही आहे. आजची रात्र तर फक्त तुमच्यासोबत घालवायची आहे. असे म्हणत त्याने तिच्या मानेजवळ अलगद ओठ टेकवले. त्या कोमल स्पर्शाने तान्याचा श्वास वेगाने चालू लागला. ती स्वतःला सावरत हळूच म्हणाली, रुद्र प्लीज. रुद्रांश तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणाला, मला तू खूप आवडतेस तान्या, पण या नात्यात तुझ्या संमतीशिवाय मी कधीच एक पाऊलही पुढे टाकणार नाही. असे म्हणत त्याने तिला स्वतःकडे वळवले. तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाला, आय लव्ह यू तान्या. तान्यानेही त्याच्याकडे प्रेमाने पाहत उत्तर दिलं, आय लव्ह यू टू रुद्रा. क्षणभर दोघांनी एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला. त्यानंतर रुद्रांश हलकेच हसत म्हणाला, अजून नाही. आपल्या आयुष्यातील हा क्षण मला खूप खास आणि कायम लक्षात राहील असा बनवायचा आहे. तो तिला आपल्या शेजारी पलंगावर झोपवत म्हणाला, आज मला फक्त तुझा सहवास अनुभवायचा आहे. आता तू कायमची माझी आहेस यावर विश्वास ठेवायचा आहे. संपूर्ण आयुष्यासाठी. हे बोलून तो तिच्याकडे प्रेमाने पाहत राहिला. तान्या लाजून त्याच्या छातीचा चेहरा लपवला. रुद्रांशने हसत तिला मिठीत घेतलं आणि दोघांनी शांतपणे डोळे मिटले. इकडे विवान आपल्या खोलीच्या बाल्कनीत बसून ऑफिसचे काम करत मात्र होता. त्याचे लक्ष वारंवार विचलित होत होतं. चुका होत असल्यामुळे तो त्रासून गेला. त्याने लॅपटॉप बंद केला, डोके मागच्या भिंतीला टेकवलं आणि डोळे मिटले. गेल्या काही दिवसांपासून विवान खूपच शांत झाला होता. ही गोष्ट घरातील प्रत्येकाच्या लक्षात आली होती. तो डोळे मिटून बसला असतानाच त्याच्या कानावर एक परिचित आवाज पडला, विवान, विवान. आवाज ऐकताच तो पटकन उठून खोलीत आला. मिनल धावत आत आली होती. ती चिंताग्रस्त चेहऱ्याने म्हणाली, अरे विवान, आपल्या घरात चोरी झाली आहे. विवान गोंधळून म्हणाला, घरात चोरी? मग सिक्युरिटीवाल्यांना सांग ना. मिनल वैतागून म्हणाली, जे चोरीला गेले ना ते शोधणं सिक्युरिटीवाल्यांच्या हातात नाही. घरातले सगळे अनेक दिवसांपासून ते शोधत आहेत, पण मला माहिती आहे ते फक्त तूच शोधू शकतोस. विवाने आपला टॅब हातात घेत विचारलं, बरं सांग मग नेमकं काय चोरीला गेले? आणि त्यावेळी मिनलने हातांची घडी घालत उत्तर दिलं, विवान, अंश आणि विशेष म्हणजे त्यांचं ते गोड हसू. हे ऐकताच विवानने तिच्याकडे पाहिले. मिनलनेही मान हलवत तिचे म्हणणे खरे असल्याचे सांगितले. विवानने एक दीर्घ श्वास घेत हसत म्हटलं, मिनल, तू जर मला खरंच घाबरवलंस. मला वाटलं काहीतरी खूप महत्त्वाची गोष्ट चोरीला गेली आहे. मिनल विवानजवळ येत म्हणाली, इम्पॉर्टंट नाही रे, प्रेशियस आहे. तू अनमोल आहेस विवान. काय झालंय तुला? तू इतका स्वार्थी असूच शकत नाहीस. फक्त एका वाणीमुळे तू आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेऊ शकत नाहीस. विवान हलकसं हसत म्हणाला, काय करू, शेवटी माणूसच आहे ना मिनल. काश मी एखादं मशीन असतो. विश्वास ठेव, आत्ताच्या आत्ता स्वतःमधून वाणी नावाचा सगळा डेटा डिलीट करून टाकला असता. मिनल त्याच्या जवळ येत म्हणाली, पहा विवान, मी लहानपणी खरे पैसे देऊन बनावट पैसे विकत घेतले होते. त्यामुळे माझ्याकडून फार शहाणा सल्ला मिळेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नकोस. तिचं बोलणं ऐकून विवानच्या चेहऱ्यावर खरं हास्य उमटलं. विवानला हसताना पाहून मिनलने त्याला मिठी मारली आणि म्हणाली,
शक्य असेल तर वाणीचे सगळे चॅट्स, कॉन्ट्रॅक्ट्स, फोटोज सगळंच डिलीट करून टाक. पुन्हा एकदा असं जगण्याचा प्रयत्न कर, जणू हे सगळं कधी घडलंच नव्हतं. विश्वास ठेव विवान, वाणी तुझ्या प्रेमाची पात्रच नाही. विवाननेही तिला मिठी मारत उत्तर दिलं, मी ठीक आहे मिशी, फक्त वाणीच्या आठवणी डिलीट मोडवर टाकल्या आहेत. त्या पूर्णपणे डिलीट झाल्या की पुन्हा जुना विवान परत येईल. त्याचं बोलणं ऐकून मिनल हलकसं हसली आणि त्यानंतर दिवस अगदी शांतपणे जात होते. पण कुणालाच माहिती नव्हतं की ही साधी शांतता नव्हती, तर मोठ्या वादळापूर्वीची भयानक शांतता होती. काही दिवसांनी तान्या घरी येत होती. अचानक तिच्या फोनवर रुद्रांशचा कॉल आला. रुद्रांश अनेक दिवसांपासून एका गुप्त मोहिमेसाठी गोव्याला गेला होता. त्याचा कॉल पाहून तान्या थोडी आश्चर्यचकित झाली. तिने पटकन कॉल उचलला. हॅलो रुद्र. पण समोरून दिशाचा आवाज आला. हॅलो मॅडम, मी दिशा बोलते. सर सध्या बोलण्याच्या स्थितीत नाहीत. त्यांना खूप दुखापत झाली आहे. कृपया तुम्ही लगेच त्याच्या फ्लॅटवर या प्लीज. या गोष्टीची कुणालाही कल्पना येऊ देऊ नका. रुद्रांशला दुखापत झाल्याचं ऐकताच तान्याने क्षणाचाही विलंब न करता आपली मेडिकल बॅग उचलली आणि घराबाहेर धावतच निघाली. दरम्यान आहान क्लायंटसोबतची मीटिंग संपवून थेट घरी आला. त्याला माहीत नव्हतं की माही आधीच ऑफिसमधून परत आली होती. त्याने बॅग ठेवली आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे गेला. माहीलाही कल्पना नव्हती की आहान इतक्या लवकर घरी येईल. ती अंघोळीसाठी कपडे काढत असतानाच अचानक आहान बाथरूममध्ये आला. दोघेही एकमेकांना पाहून क्षणभर गोंधळले आणि त्यावेळी माहीच्या ड्रेसची जी काही जीप उघडली होती ती आहानला पाहताच ती पटकन भिंतीला पाठ लावून खाली मान घालून उभी राहिली. आहान घाईघाईने म्हणाला, सॉरी, मला खरंच माहिती नव्हतं की तू आत आहेस. पण पुढच्या क्षणी त्याची नजर माहीच्या उघड्या खांद्यावर गेली. तिचा ड्रेस खांद्यावरून हलकेच सरकत होता आणि काही क्षण दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहत उभे राहिले. आहान हळूहळू माहीच्या जवळ गेला. तिच्या चेहऱ्यावरची घालमेल आणि लाज त्याच्या नजरेतून सुटली नाही. त्याने अलगद शॉवर सुरू केला. थंडगार पाण्याचे थेंब दोघांवरही बरसू लागलं. माहीने हलकेच त्याच्याकडे पाहिलं. तिच्या वाढलेल्या धडधडीवर आहानच्या चेहऱ्यावरचं मंद स्मित जणू शांततेची फुंकर घालत होतं. तो तिच्या जवळ आला आणि तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले. त्या स्पर्शात प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा होता. काही क्षण दोघेही फक्त एकमेकांच्या डोळ्यात हरवून उभे राहिले. माहीच्या श्वासांचा वेग वाढला होता. तिने नकळत आपले हात आहानच्या खांद्यावर ठेवले. त्यानेही तिचा हात अलगद हातात घेतला आणि प्रेमाने दाबला. त्या क्षणी पाण्यापेक्षा जास्त ते दोघे एकमेकांच्या प्रेमात भिजत होते. आहानने तिच्या डोळ्यात पाहत शांत स्वरात म्हटलं, तुझ्या इतक्या जवळ असूनही तुझ्यापासून दूर राहणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे माही. पण तुला अजून वेळ हवा असेल तर मला काहीच हरकत नाही. तुझी इच्छा आणि तुझा विश्वास माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. तुझ्या मनाविरुद्ध ती मी कधीच एक पाऊलही पुढे टाकणार नाही. अशी त्याच्या या शब्दांनी माहीच्या डोळ्यात भावनांचे अश्रू दाटून आले. ती हलकेच पुढे आली आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवलं. आहानने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. त्या मिठीत दोघांनाही एक वेगळाच सुरक्षितपणा आणि आपलेपण जाणवत होतं. थोड्या वेळाने दोघांनी कपडे बदलले. माही लाजत खाली मान घालून उभी होती. आहान हसत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आता इतकी लाजून काही उपयोग नाही ब्युटिफुल. मी कायम तुझ्या सोबत राहणार आहे. हे ऐकून माहीच्या ओठांवर नकळत एक गोड हसू उमटलं. दोघेही एकत्र खोलीत आले. आहानने तिचा हात हातात घेतला. त्या रात्री त्यांनी एकमेकांशी भरभरून संवाद साधला.
मनातल्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या नात्याला अधिक घट्ट विश्वासाची आणि प्रेमाची नवी सुरुवात दिली. आहांच्या सहवासामुळे माहीच्या मनावरच्या जुन्या जखमा हळूहळू भरून निघत होत्या. तिच्या आयुष्यातील अपूर्णतेची जागा आता प्रेम, विश्वास आणि आपलेपणाने भरून निघत होती. वेळ सरत गेला आणि त्यांच्या नात्यातील प्रेम आणखी गहिरे होत गेले. दरम्यान तान्या घाईघाईने रुद्रांशच्या फ्लॅटवर पोहोचली. दार आधीच उघडं होतं. तिने कोणताही आवाज न करता आत प्रवेश केला. संपूर्ण खोली अंधारात बुडालेली होती. तिने दार लावलं आणि लाईट लावण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. क्षणात सगळे दिवे उजळले. तिने खाली पाहिलं तर तिच्या पायाखाली गुलाबाच्या पाकळ्यांचा सुंदर सडा पसरलेला होता. संपूर्ण खोली सुगंधाने आणि प्रेमळ सजावटीने भरून गेली होती. ती आजूबाजूला पाहत असतानाच अचानक रुद्रांशने मागून येत तिला आपल्या मिठीत घेतलं. आय मिस्ड यू अ लॉट. त्याचा मंद आवाज तिच्या कानावर पडला. त्याने डोळे मिटून तिच्या केसांचा सुगंध मनभर अनुभवला. क्षणात तान्या त्याच्याकडे वळली आणि त्याच्या छातीशी बिलगून रडू लागले. तान्या हुंदके देत म्हणाली, मन तर होतं तुला 2-4 चापटा माराव्यात. मला इथे बोलवण्यासाठी दुसरं काही कारण मिळालं नाही का? तुला माहिती आहे का मी किती घाबरले होते? रुद्रांश हलकंसं हसत म्हणाला, दुसरं काही कारण सांगितलं असतं तर तुम्ही इतक्या पटकन आपल्या नसत्या. आता रडणं थांबवा. मन असेल तर 2-4 चापटा मारा, पण असे रडू नका. तान्याने डोळे पुसत त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, मी सुद्धा तुला खूप मिस केलं रुद्र. रुद्रांशने तिच्या डोळ्यात साचलेले अश्रू अलगद पुसले. तिचा चेहरा दोन्ही हातात धरून काही क्षण तिच्या डोळ्यात पाहत राहिला. त्या नजरेत हजारो भावना दडल्या होत्या. तो शांत स्वरात म्हणाला, तान्या, मला आपल्या या लग्नाच्या नात्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व द्यायचं आहे. आयुष्यभरासाठी तुझा हात हातात घेऊन प्रत्येक आनंद दुःखात तुझ्यासोबत राहायचं आहे. तान्याच्या चेहऱ्यावर लाजरं हास्य उमटलं. तिने हळूच मान हलवत आपल्या संमतीचा इशारा दिला. रुद्रांशने बेडवर ठेवलेला एक सुंदर गिफ्ट बॉक्स उचलला आणि तिच्या हातात देत म्हणाला, हे तुझ्यासाठी. कृपया माझ्यासाठी हे घालशील का? तान्याने हलकंसं हसत बॉक्स घेतला आणि कपडे बदलण्यासाठी दुसऱ्या खोलीत निघून गेली. दरम्यान अंश फ्रेश होऊन खोलीत आला तर मिनल बेडवर बसून भरपूर चॉकलेट्स खात होती. तिला इतक्या चॉकलेट्स खाताना पाहून तो हसत म्हणाला, काय गं, आज इतकी चॉकलेट्स? काही खास आहे का? आणि त्यावेळी मिनलने ओठवाकडे करत उत्तर दिलं, माहीत नाही, खूप क्रेविंग होत होती. आज काही छान वाटत नाहीये. उद्या जगभरातील सगळ्या अवॉर्ड्सची घोषणा होणार आहे. बहुतेक त्यामुळेच थोडी नर्वस वाटतेस. आणि त्यानंतर अंश तिच्या शेजारी बसला आणि हसत म्हणाला, नर्वस? तुला तर उत्सुक आणि आनंदी वाटायला हवं. शेवटी तू ज्या स्वप्नासाठी इतकी मेहनत घेतलीस ते पूर्ण होण्याची वेळ आली आहे. बटरफ्लाय, मला पूर्ण विश्वास आहे की तू फक्त आम्हालाच नाही तर संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असं काम करशील. मिनलच्या डोळ्यात चमक आली. भारतीय संस्कृतीचा अभिमानाने जगभर परिचय करून देण्याचं तिचं स्वप्न होतं. त्यासाठी तिने मनापासून मेहनत घेतली होती. आता त्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली होती. ते दोघे एकमेकांकडे पाहून हसले. अंशने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि प्रेमाने म्हणाला, काहीही झालं तरी माझा तुझ्यावरचा विश्वास कधीच कमी होणार नाही. तुझे यश हे फक्त तुझंच नाही तर आपल्या सगळ्यांचं यश असेल. अंशच्या या शब्दांनी मिनलच्या मनातील बराचसा ताण हलका झाला. तिने हसत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. त्या क्षणी तिला जाणवलं की तिच्या प्रत्येक स्वप्नामागे तिच्यासोबत अंश खंबीरपणे उभा असलेला अंश थोड्याच वेळात तान्याकडे कपडे बदलून परत खोलीत आली.
रुद्रांश काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या नजरेत प्रेम, आदर आणि आपलेपणा स्पष्ट दिसत होता. तान्या लाजत म्हणाली, असं काय पाहतोयस? रुद्रांश हसत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसते आहेस. इतकी सुंदर की माझी नजरच हटत नाहीये. तान्याच्या गालांवर लाली पसरली. ती हलकसं हसली. रुद्रांशने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तिला हळुवारपणे बाल्कनीत घेऊन गेला. बाहेर थंडगार वारा वाहत होता. रात्रीचं शांत वातावरण, चांदण्याचा मंद प्रकाश आणि दोघांची साथ त्या क्षणाला अधिकच सुंदर बनवत होती. दोघे बराच वेळ एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारत बसले. गेल्या काही दिवसात एकमेकांपासून दूर राहिल्यामुळे मनात साचलेल्या अनेक भावना त्यांनी एकमेकांसमोर व्यक्त केल्या. रुद्रांश म्हणाला, आता पुन्हा कधी तुला एकटं सोडायचं नाही असं वाटतंय. तान्या हसत म्हणाली, कर्तव्य आधी आहे रुद्र, पण एक वचन दे. कितीही व्यस्त असलास तरी स्वतःची काळजी घेशील. रुद्रांशने तिच्या डोळ्यात पाहत मान हलवली. त्याने तिला प्रेमाने मिठीत घेतलं. त्या मिठीत शब्दापेक्षा जास्त विश्वास, आपुलकी आणि प्रेम होतं. दुसरीकडे अंश आणि मिनल अजूनही अवॉर्ड्सच्या निकालाबद्दल बोलत होते. मिनल शांत आवाजात म्हणाली, जर मला अवॉर्ड मिळाला नाही तर? अंश लगेच म्हणाला, मग काय झालं? एखादा अवॉर्ड तुझी किंमत ठरवत नाही. तू जे साध्य केलं आहेस तेच लाखो लोकांचं स्वप्न असतं. माझ्यासाठी तू आधीपासूनच विजेती आहेस. त्याचं बोलणं ऐकून मिनलच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझ्यावर इतका विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. अंश हसत म्हणाला, विश्वास ठेवावा लागत नाही मिनल, तो आपोआप आहे. कारण मला तुझी मेहनत, तुझी जिद्द आणि तुझं मन माहिती आहे. मिनलने त्याचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी तिच्या मनातील भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. आता तिच्या जागी आत्मविश्वास आणि नव्या आशा निर्माण झाल्या होत्या. खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यासोबत दोघेही भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित होतं आणि मनात एकमेकांची कायम साथ असल्याची खात्री. त्या रात्री प्रत्येकाच्या आयुष्यात एक नवीन आशा, नवा विश्वास आणि प्रेमाची आणखी एक सुंदर आठवण कायमची कोरली गेली. मध्यरात्रीच्या सुमारास अंशची झोप उघडली. कोणीतरी काहीतरी खात असल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. त्याने दिवा लावून पाहिलं तर मिनल शांतपणे ब्राउनी खात बसली होती. अंश तिच्याकडे आश्चर्य आणि हसू अशा दोन्ही भावांनी पाहत म्हणाला, काय ग, रात्रीचं जेवण केलं नव्हतंस का? मिनलने ओठांचा छोटासा बोबडा चेहरा करत डोळे मिचकावले. पुन्हा भूक लागली. तिचा निरागस चेहरा पाहून अंशच्या ओठांवर आपोआप हसू उमटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तान्याला जाग आली तेव्हा तिचे संपूर्ण अंग जड झाल्यासारखं वाटत होतं. ती हळूहळू पलंगाचा आधार घेत उठण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात रुद्रांशने तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला पुन्हा अलगद आपल्या जवळ ओढलं. अजून थोडा वेळ माझ्याजवळ राह ना. तान्याने त्याच्याकडे रागवल्यासारखं पाहिलं. रात्रभर मला झोपूच दिलं नाहीस आणि आता पुन्हा? रुद्रांश हलकसं हसला. एवढ्यातच दमलात? अजून तर आपल्याला आयुष्यात खूप सुंदर आठवणी तयार करायच्या आहेत. तान्याने उशी त्याच्यावर फेकली. तुम्ही ना खरंच काही सुधारणार नाही. तुझ्यासाठी कधीच नाही. दोघंही हसले. काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले. त्या सकाळी त्यांच्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि जवळीक आणखी घट्ट झाली. दुसरीकडे आहानची झोप उघडली तेव्हा माही आधीच उठून तयार झाली होती. तोही उठून फ्रेश होण्यासाठी गेला. आरशात स्वतःकडे पाहताच कालच्या आठवणी त्याच्या डोळ्यांसमोर तरळल्या.
नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. हलके स्वतःशी तो म्हणाला, दिसायला किती निरागस, पण मनावर कायमची छाप सोडून गेलीस. आरशात स्वतःकडे पाहून तो पुन्हा एकदा हसला आणि नव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी खोली बाहेर पडला. आहान फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा माही आरशासमोर उभी राहून ड्रायरने आपले केस वाळवत होती. ओले केस, अंगावर हलक्या निळ्या रंगाची शिफॉनची साडी. या क्षणी माही आहानला खूपच आकर्षक दिसत होती. आहान शांतपणे तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि प्रेमाने तिच्याकडे पाहू लागला. आरशातून मागे टॉवेलमध्ये उभा असलेला आहान दिसताच माहीने लाजून नजर खाली केली. आहानने तिच्या पुढून हात पुढे करून कंगवा उचलला. माही हळूच बाजूला सरकू लागली. आहाने तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला अलगद स्वतःजवळ ओढलं आणि हसत म्हणाला, आता अजूनही लाजायचं काही उरलं आहे का माही? हे ऐकताच माहीने आरशातून त्याच्याकडे पाहिलं. आहाने तिचे केस एका बाजूला सारले आणि तिच्या कानाजवळ हलकेच चुंबन घेत मानेपर्यंत आला. त्या क्षणी माहीने अलगद डोळे मिटले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या विश्वासावर सोडून दिलं. ते पाहून आहानने तिच्या मानेवर हलकासा चावा घेतला. माही दचकून भानावर आली आणि ओठ वाकडे करत त्याच्याकडे पाहू लागली. आहाने हसत म्हणाला, का, काय झालं? प्रेमाची खून करण्याचा हक्क फक्त तुलाच आहे का? असं म्हणत तो एक पाऊल मागे होऊन तिच्यासमोर उभा राहिला. माहीने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या अंगावर तिच्या नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. त्या खुणांवरून हलकेच हात फिरवत ती म्हणाली, सॉरी आहान, हे सगळं कधी झालं मला खरंच कळलंच नाही. माहीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आहानने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिच्या ओठांवर प्रेमळ चुंबन दिलं. नंतर हलकंसं हसत तो म्हणाला, थँक्यू माही, खूप खूप धन्यवाद. मला आणि आपल्या नात्याला प्रत्येक अर्थाने पूर्णत्व दिल्याबद्दल. इतकं बोलून त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. माहीने लाजून नजर खाली केली आणि मंद हसली. इकडे मिनल आणि अंश यांच्यात मात्र काही वेगळंच सुरू होतं. मिनल फ्रेश होऊन कपडे बदलण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये आली होती. त्याचवेळी अंश आपला ब्लेझर ठेवण्यासाठी आत आला. मिनल आपला टॉप काढणार इतक्यात तिची नजर अंशवर पडली. अंशने लगेच दोन्ही कान पकडून तिला इशाऱ्याने सॉरी म्हटलं आणि बाहेर निघून गेला. ते पाहून मिनलच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. मिनल पुन्हा कपडे बदलायला लागली. इतक्यात अंश खुर्चीत घेऊन आत आला, तिच्यासमोर बसला आणि मिश्किलपणे म्हणाला, नाऊ कॅरी ऑन. मिनल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, अंश, मला कपडे बदलायचे आहेत. अंशने हाताची घडी घालत शांतपणे उत्तर दिलं, हो ना, बदल. मी कुठे तुझा हात धरलाय, फक्त संधी मिळाली म्हणून तुझ्याकडे पाहत बसलो आहे. मिनलने कमरेवर हात ठेवत विचारलं, बरं मग ऑफिसला कोण जाणार? अंश उठून तिच्या जवळ आला. तिच्या कमरेभोवती हात ठेवत तिला जवळ ओढलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, जाणार तर होतो, पण तू एका क्षणातच माझा सगळा मूड बदलून टाकलास. मिनल काही क्षण त्याच्या डोळ्यात पाहत राहिली. मग तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि अलगद त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. अंशने डोळे मिटले आणि काही क्षण तिच्या त्या प्रेमळ स्पर्शाची जाणीव मनापासून अनुभवली. पुढच्या क्षणी त्यानेही तिला घट्ट मिठीत घेत तिच्या चुंबनाला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. त्या क्षणी मिनलचा एक हात अंशच्या केसात अलगद फिरत होता, तर दुसरा हात त्याच्या शर्टच्या बटनांजवळ गेला. अंशने हलकेच तिचा हात पकडला आणि हसत म्हणाला,
नो बटरफ्लाय, अजून नाही. तू अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीस. मला तुझी काळजी आहे. इतकं बोलून त्याने आपला ब्लेझर उचलला आणि शांतपणे खोली बाहेर निघून गेला. मिनल काही क्षण बंद दरवाजाकडे पाहतच राहिली. अंशने अशा प्रकारे तिला अर्धवट सोडून जाणं तिच्या मनाला खूप लागलं होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.